आणि जाणून घेणार आहोत। विजयजी, खूप खूप स्वागत तुमचं TV 9च्या या ऑफिसमध्ये आणि बाप्पाचं इथे दर्शन तुम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। सध्या लाडका बाप्पा, लाडकी बहीण, लाडका शेतकरी बरेच विषय आहेत, राजकीय विषय देखील आहेत। सगळ्यात आधी आपण पाहूयात की शेतकऱ्यांचा विषय आपण सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण प्रचंड नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे। तर खरंच हा शेतकरी सरकारचा लाडका आहे का? मला अजिबात दिसत नाही, कारण मागच्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळे साधारणतः 12 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं, शेती नुकसान झाली। यामध्ये सोयाबीन मुख्यत्वे आणि सोयाबीन, कापूस, तूर, हळद या सगळ्या पिकांचं आणि काही फळबागांचं नुकसान झालं। जवळपास 87,000 एकर जागा ही खरडून गेली, शेती खरडून गेली। इतकं प्रचंड नुकसान होतं। आपण सगळ्यांनी बघितलं की शेतकरी रडत होता, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि आम्हाला अपेक्षा होती की केंद्र सरकारचं पथक येईल, ते सगळं बघेल, केंद्राची मदत मिळेल आणि राज्य सरकारही मदत करेल आणि सगळ्या संकटातून शेतकरी सावरला जाईल। पण मला कळत नाही की केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान त्याच आठवड्यात तेलंगणामध्ये पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालं, आंध्र प्रदेशामध्ये नुकसान झालं, तिकडे गेलेत आणि तिकडे 3,844 कोटी रुपयाची घोषणा करून आलेत। मग महाराष्ट्र लाडका नाही का तुम्हाला? महाराष्ट्रावर तुमचं प्रेम नाही का? राज्य सरकार किंवा कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही का? त्यांना विनंती केली नाही का की कृषी मंत्री तुम्ही या, हे सगळी परिस्थिती बघा, डोळ्यातले शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू बघा, असं यांना वाटलं नाही का? केवळ लाडक्या बहीणच्या इव्हेंटमध्ये आणि ते इव्हेंट करताना 100 फुटाचा पब्लिकमध्ये रॅम्प टाकला जातो आणि रॅम्पवर ही लोक चालतात आणि तुला पैसे मिळाले का, तुला पैसे मिळाले का, तुला पैसे मिळाले, हे सगळं इव्हेंट करण्यापेक्षा डोळ्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघितले पाहिजेत। लाडक्या बहिणींच्या संरक्षणाची हमी दिली पाहिजेत। त्यांच्यावर आलेलं महागाईचं संकट कसं टाळता येईल, मी बाप्पाकडे ही मागणी केली आहे। यांना सद्बुद्धी दे आणि माझ्या शेतकऱ्याला या संकटातून सावरण्यासाठी मदतीची यांच्या डोक्यात थोडी तरी जाणीव बाप्पा करून दे। ज्या माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते अश्रू पुसण्यासाठी, ते अश्रू आणि त्यांचं दुःख दूर करण्यासाठी यांना सद्बुद्धी या सरकारला, आणि हे महाराष्ट्रावर आलेलं हे महायुतीचं अरिष्ट संकट आहे, हे संकट दूर कर बाप्पा आता। आणि महाराष्ट्रातील जे काही चाललंय, महाराजांचा अपमान, तरुणी आणि लहान मुलींचं शोषण, महिलांवरील होत असलेल्या अत्याचारामध्ये प्रचंड वाढ, दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या, कोणी कोणाला भोकसतोय, खुलेआम दिवसाढवळ्या रेल्वे स्टेशनवर गोळ्या झाडले जातात, आमदार पोलीस स्टेशनमध्ये बंदुकीतून गोळ्यांच्या फैरी झाडतो, लोकांवर गोळी झाडतो, हे सगळं जे पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता हे जे महायुतीचं महापापी महाभ्रष्टाचारी सरकार, हे अरिष्ट आता आमच्या महाराष्ट्रातून एकदा दूर कर आणि चांगले दिवस या महाराष्ट्रातील जनतेला येऊ दे, ही बाप्पाचरणी मी प्रार्थना केलेली आहे। महायुतीकडनं सध्या विधानसभेची तयारी सुरू झाली आहे आणि त्यासाठी दिल्लीमधून रणनीती ठरवली जाते। अमित शहा मुंबईमध्ये होते, फडणवीस किंवा शिंदे यांच्याबरोबर बैठक देखील झाली, मात्र एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर, मीडियात बातम्या आल्यानंतर मग अजित पवार अमित शहांना भेटण्यासाठी एअरपोर्टवर गेले। कसं पाहता? दादा बिचारे परेशान आहे, हिंदी सांगा, आणि परेशान किंवा ज्यांची आत्ताची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं की अधिक त्यांना पुन्हा वेदना देऊ नयेत। वेदनेत असलेल्या माणसाला अधिक वेदनेत पुन्हा भर घालू नये। गरज सरो वैद्य मरो, दादांची गरज होती घेतली, आता गरज वाटत नाही त्यांना, त्यामुळे त्यांना दूर लोटण्याचं काम सुरू आहे। मला वाटतं की या सगळ्यावरचा उपाय एकच आहे, काका मला वाचवा, त्यापेक्षा दुसरा पर्याय दिसत नाही। अमित शहाजी येऊन गेले त्यावेळेस ते का गैरहजर होते? अनेक वेळा मोदी जे देशाचे पंतप्रधान आले त्यावेळेस पण ते तिकडे नव्हते, अमित शहा आले त्यावेळेस पण तिकडे नव्हते, पण येऊ देत। त्यांना गणपती बाप्पाच्या चरणी ते माथा टेकायसाठी आलेत, ते केवळ महाराष्ट्राचा काय मागायसाठी आलेत असं मला वाटत नाही, तर महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी हे केलेलं देवाच्या चरणी मनातून नाही तर ओठातून मागणी केलेली असं मला वाटतं। जर महाराष्ट्र लाडका असता, महाराष्ट्राच्या जनतेची यांना थोडी किव असती तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत केली असती, महाराष्ट्राचे उद्योग पळवले नसते। काल परवा केंद्र सरकारने जे 4 सेमीकंडक्टरचे
उद्योग मंजूर केलेत 5, त्यातील 4 गुजरातमध्ये घेऊन गेलेत आणि 1 आसाममध्ये. म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला काय? म्हणून मी मागणी केली होती की तुम्ही महाराष्ट्राच्या या उद्योग पळवापळवीमध्ये आणि तेही भाजप शासित राज्यामध्ये तुम्ही उद्योग पळवत आहे, तर यावर श्वेतपत्रिका काढा. उद्योग मंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं उभं राहून की आम्ही या संदर्भातली श्वेतपत्रिका काढा, पण ते काढत नाहीत कारण महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे. परवा आपण पाहिलंय, गृहमंत्री म्हणतात की महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आली, मग रोजगार काय वाढला नाही? या राज्यामध्ये 2 गोष्टी असतात की जी गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा इंडस्ट्रीवर, यावरच जास्त भर असतो येणारी गुंतवणूक, पण ती दिसत नाही आम्हाला. म्हणून हे फेक नेरेटिव्ह असं करायचं आणि लोकांची मतं घ्यायची, लोकांना बनवायचं.